नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत। आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे हे जमा होणार आहेत। त्यात आता या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत त्या महिलांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत। परंतु शासनाकडून या महिलांना तातडीची सूचना करण्यात आली आहे की हे 4500 रुपये येण्याच्या अगोदर म्हणजेच तिसऱ्या टप्प्याचा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाची अशी कामे करावी लागणार आहेत। तरच तुमच्या बँक खात्यावरती हे 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा केले जातील। आणि जर तुम्ही ही 2 महत्त्वाची कामे केली नाहीत तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 महिन्यांचे 4500 रुपये हे मिळणार नाहीत। तर मित्रांनो, ती 2 महत्त्वाची कामे हे कोणती आहेत जी महिलांना हप्ता पडण्याच्या अगोदर करावी लागणार आहेत, तर चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तर ज्या महिलांचे अर्ज हे आधीच मंजूर झाले आहेत म्हणजेच अगोदर त्यांना 3000 रुपये मिळाले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये जमा होणार आहेत। आणि आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि अजून ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले नाहीत तर आता अशा महिलांचे अर्ज हे मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स येत होत्या की आमचे अर्ज भरून भरपूर दिवस झाले आहेत तरी सुद्धा पेंडिंग मध्ये दाखवत आहेत। तर आता अशा महिलांचे अर्ज हे मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून सर्व पात्र महिलांचे अर्ज हे मंजूर केले जात आहेत। म्हणून आता महिलांना पहिले महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते म्हणजे आता ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत आणि ज्यांचे अर्ज हे अजूनही मंजूर झाले नाहीत किंवा ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केले होते परंतु त्यांचे अर्ज अजूनही मंजूर झाले नाहीत, अजून पेंडिंग मध्ये दाखवत आहे, आता अशा सर्व महिलांनी आपल्या अर्जाचा स्टेटस हा वारंवार चेक करत राहायचा आहे। कारण की आता तुम्ही केलेले अर्ज हे तपासले जात आहेत। त्यात काही अर्ज मंजूर होत आहेत, काही अर्ज नामंजूर होत आहेत आणि काही अर्ज हे रिसबमिटसाठी पाठवले जात आहेत। ज्यांचे अर्ज हे मंजूर होतील त्यांना काही करण्याची आवश्यकता नाहीये, परंतु ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिट करण्यासाठी सांगितले जात आहेत म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिट मध्ये येत आहेत त्यांची काही ना काही क्युरी किंवा काही ना काही डॉक्युमेंट्स हे अपूर्णता असल्या कारणाने त्यांना रिसबमिट करण्यासाठी या ठिकाणी सांगितले जात आहे। तर त्यांना ते अर्ज दुरुस्त करून लगेचच सबमिट करायचे आहेत। लगेच सबमिट केलेले अर्ज हे लगेच तात्काळ मंजूर केले जात आहेत। अन्यथा जर तुम्ही हे अर्ज रिसबमिट करण्यासाठी उशीर केला तर तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी सुद्धा उशीर होईल आणि तुम्हाला वेळेवर पैसे हे मिळणार नाहीत। त्यामुळे जेवढ्या पण महिलांना रिसबमिट करण्याचा ऑप्शन हा आलेला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कोणती दुरुस्ती तुम्हाला सांगितलेली आहे ती दुरुस्ती करून त्यांनी लगेच अर्ज हा रिसबमिट करून द्यायचा आहे। त्यामुळे मित्रांनो, महिलांचे पहिले महत्त्वाचे काम म्हणजे स्टेटस हे वारंवार चेक करत राहणे। त्याच्यानंतर मित्रांनो, 3 महिन्यांचे एकत्र 4500 रुपये घेण्यासाठी महिलांना जे दुसरे महत्त्वाचे काम करायचे आहे ते काम म्हणजे ज्या बँकेत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे घ्यायचे असतील त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे। मित्रांनो, या बाबतीत बऱ्याचशा महिलांचा हा गैरसमज होत आहे की आमचे आधार कार्ड हे आमच्या बँक खात्याला लिंक आहे, परंतु मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसते। मित्रांनो, लोकल लेवलचे व्यवहार तुमच्या बँक खात्यात होत असले तरी सुद्धा म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्रांनी पैसे पाठवले तर ते पैसे तुमच्या बँक खात्यात येत आहेत, तसेच तुम्हाला ते काढता सुद्धा येत आहेत। यावरून महिलांना असे वाटते की आमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे कारण की आमचे सर्व व्यवहार हे होत आहेत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे जे काही योजनांचे पैसे असतात हे डायरेक्ट डीबीटी मार्फत तुम्हाला दिले जातात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर। त्या ठिकाणाहून क्लिक केल्याबरोबर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होत असतात आणि याच्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे म्हणजेच NPCI ला लिंक असणे हे खूपच महत्त्वाचे असते। आणि तुमच्या बँकेचा डीबीटी ऑप्शन हा ऍक्टिव्ह असणे सुद्धा गरजेचे असते। त्यामुळे मित्रांनो, बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले असून सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे आलेले नाहीत आणि त्याचे कारण हेच आहे मित्रांनो की त्यांचा डीबीटी ऑप्शन हा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजेच त्यांचे खाते हे NPCI ला लिंक नाहीये। त्यामुळे महिलांनी जरूर आपल्या बँकेत एकदा भेट द्यायची आहे आणि तो ऑप्शन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे नक्की चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून पुढे येणारे तुमचे या योजनेअंतर्गत पैसे हे तुम्हाला मिळून जातील। तर हे तुम्हाला दुसरे महत्त्वाचे काम करायचे आहे मित्रांनो की तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत म्हणजेच NPCI सोबत लिंक करून घ्यायचे आहे।
तर ही 2 महत्त्वाची कामे महिलांना या ठिकाणी करायची आहेत. तरच तुमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्यामध्ये दिले जाणारे 3 महिन्यांचे एकत्र 4,500 रुपये हे जमा केले जातील.